सगळी गाडीत झाडं भरलेत आणि आणि ही गाडी आता मी निघालो पाहत आहे. आता मी सगळे झाडं घेऊन आता निघालो. सगळे झाडं गुडं सगळं आमची बायको मला वाटं लावायला आली. सगळं चांगलं काम करा म्हणून सांगते. येत आहे सगळं गाडीत मी झाडं हे सगळं गाडीत भरले तुम्ही. उंबराची झाडं येतं, वडाची येतं, चाफ्याची येतं, जांभळीची येतं, पाहे छोटे छोटे हे सगळे करवंदाचे येतं. छोटे जे दिसतात ना ते सगळे करवंदाचे झाडं. अशा प्रकारचे जवळपास मी आता 200 झाडं घेऊन चालतो. आणि आज तिथल्या मित्रांच्या मदतीने आमच्या सगळ्या तरुण मंडळाच्या मदतीने आणि आमचा तो प्रयत्न आहे. आज सुरुवात आहे आता. आणि बऱ्यापैकी मी हे पण घेऊन चाललो, जे बिया असतात ते बिया पण घेऊन चाललो. आणि 2-3 दिवस खूप चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे म्हणून आता हा प्रयत्न. ठीक आहे, निघलो. गच्च भरलेली मित्र पहा झाडांनी. सगळे झाडं आहेत पूर्ण सगळं. मी आता ते घेऊन चालू. आणि ते घरी गेलो होते दुसऱ्या मित्राचे आमच्या गावात सगळं त्यांनी आता ते निसर्गात त्याचं वृक्षारोपण करणार. साधारण आज 200च्या आसपास झाडं असतील. ते मोजलेलं नाही तर, कारण ते मी आता भरताना मला उशीर झाला त्याच्यामुळे मोजले नाही. परंतु ते बऱ्यापैकी काही त्यातले आमच्या बांधावर पण लावणार आहेत नदीच्या कडेला. आणि काही झाडं आपलं मग निसर्गात वडाची येतं, उंबराची येतं आणि बिया येतात. रिठ्ठा चाललाय मी, पळस, करवंद येतं. अशा प्रकारचे अनेक झाडं बिया पण घेऊन चालू आहे. कारण पाऊस चांगला झालेला आहे आणि ते बियाचं रोपण पण चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याच्यामुळे ते घेऊन चालू आहे. ना आभाळा हे वातावरण चांगलं आहे पावसाचं. आणि या पावसाळ्यात बऱ्यापैकी झाडं लावण्याचा प्रयत्न आहे आमच्या. बघू आता काय होतील ते तुम्हाला मी सांगतो. हे पहा मित्र, हे आमची वाडी आणि आमचे हे हांडाळ साहेब हे नगरपालिकेत आहेत, नगर रचना विभागात. आणि त्यांनी बरंचसे या झाडासाठी परिश्रम घेतलेले आहेत. आणि त्यांचं घरही इथं जवळ आहे. आणि आताही ते बाकीचं माझ्या या कामात मला मदत करून बरंचसं ते परिश्रम घेणार आहेत. आणि हे समोर दिसतं ते पाथर्डी शहर आहे मित्र. आमचा शहरातलाच एरिया आहे. आणि हे आमची अशी वाडी पहा, निसर्गाने एकदम असं धुवून निघलेलं आहे हे सगळं परिसर. अतिशय सुंदर दिसतो. आणि हा आमचा राधेबा खरजुले, मी जे पत्रव्यवहार केला ना त्याच्यात बऱ्याच ठिकाणी नमूद केलेलं आहे. तो त्या झाडाच्या कामात बरंच काम करतो म्हणून नमूद केलं आहे. हे आमचं खंडोबाचं मंदिर आहे पहा इथलं. हे ग्रामदैवत खंडोबाचं मंदिर आहे. आणि हे समोर फार बऱ्याच अंतरावर दिसतं ते महादेव मंदिर आहे. आणि ह्या परिसरात बऱ्यापैकी झाडाची ग्रोथ होती. आणि त्यासाठी आता आपण सर्वांनी त्याची मदत करायची गरज आहे. आणि आम्ही करणार आहेत सगळेजण मिळून. आणि त्या कामात बरेच सगळ्या मित्रांची, सगळ्या गावातल्या प्रमुख मित्रमंडळ यांची सगळ्याची मदत होणार आहे. आणि हे काम आपल्याला जोमाने तडीच न्यायचं आहे. हे काम सुरू केल्यानंतर हे कुठल्याही प्रकारे अर्धवट सोडायचं नाही. आणि आपल्याला त्याचं भविष्यात बनणार आहे. हे झाडं लावल्यानंतर त्याचा निश्चित मानवी जीवनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि बऱ्यापैकी सगळेजण फक्त चर्चा करतात झाडं लावले पाहिजे, तापमान वाढतं, अमुक तमुक. परंतु कृती लवकर कुणी करायला तयार होत नाही. पण आपण प्रत्येकाने ते कृतीने सुरुवात करावी. आणि यावर्षी पावसाळाही योग चांगले आहेत आणि ते काम आपण करावं असं एक मी तुम्हाला सगळ्याला आवाहन करतो. आणि पलीकडच्या बाजूला एक बाळूमामाच्या मंदिराचं एक काम चाललं आहे. आणि वर आमचा डोंगर दिसतो ते मोरे आणि आमच्या गावाच्या मध्यभागी आम्हाला त्या डोंगरावरही झाडं लावण्याचं आमचं प्रयोजन आहे. आणि बऱ्यापैकी आज आम्ही आता सुरुवातीला इथं आणि महादेवाच्या मंदिरावर काही झाडं लावणार आहेत आमच्या मित्रमंडळाच्या मदतीने. आणि त्याला भविष्यात पाणी बी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
परंतु ह्या पद्धतीने असं एक बघा असं निसर्गरम्य वातावरण सध्या दिसत आहे. आणि जसं जसं पावसाळ्याचे दिवस पुढे जातील तसं तसं अतिशय सुंदर वातावरण तयार होऊन जातं. आणि आपल्याला पर्यावरणासाठी याचं सगळं भविष्यात उपयोगाला येणार आहे. परंतु आपण सर्वांनी केलं पाहिजे. पहा आता हे पूर्वी झाडं लावलेले आमचे दशरथ हांडाळ साहेब पालिकेचे आणि राधाबा कर्जुले आम्ही सर्वांनी ही मदत करून आम्ही झाडं लावलेले आहेत. आणि ते भविष्यात सगळे झाडं आणि मंदिराचा निसर्गरम्य परिसर करण्याचा आमचा मानस आहे. आणि मंदिराचाच परिसर नाही, पूर्ण आमच्या वाडीच्या शिवारात हा आमचा प्रयत्न आहे. बेलाचे सुद्धा मी बी आणलेले आहेत बऱ्याच, आणि रिठ्ठ्याचे पण बी आणलेले आहेत. रिठ्ठ्याला जनावरं खात नाहीत, परंतु आता हे सध्या आता आम्ही देवपूजा करून हे सुरुवात करणार आहोत कामाला. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.